तर मंडळी, मला बऱ्याच दिवसापासून बाल्कनीतले झाडं दाखवायचे होते, कुठले कुठले आहेत आमच्याकडे झाडं. तर सुरुवातीपासून सुरू करते. हे झाड जे आहे ना, हे खूप भारी येतं, पण नाही, हे काढून टाकलं, त्याचं रोप परत परत येतं. तर आता म्हटलं एकच ठेवेल, तर ते हे आहे, खूप मोठं झालेलं होतं. आणि हे ब्रह्मकमळ आहे. आणि इकडे हे पण वेलच आहे, तो मधुमालतीचा. आणि इकडे हे शोचे झाडं, पाम ट्रीचे, गुलाबाचे, 2 झाडं एकाच पॉटमध्ये लावून दिलेले आहेत मी. तर त्याला पण छान कळ्या आणि फुलं आलेले आहेत. आणि बाल्कनी म्हणजे गॅलरी अशी दिसते. जास्त करून पाम ट्रीचेच आहेत. हा रोजमेरीचं झाड आणि हे पांढरं गुलाब आहे बघा, किती छान कळी आलेली आहे त्याला पण. आणि हा पण पाम ट्रीचा. आणि इकडे हे 2 बोनसाईचं आहे, एक पायरचा आहे, एक वडाचं. आणि हा इकडे रबर प्लांट. आणि इकडे आहे हा नागवेलचा. तर नागवेलचा पण खूप छान असा ग्रीन झालेला आहे, हिरवागार. आणि हे दुसरे नागवेल. तर हा नर्सरीमधून आणलेला. आणि हे ते पान बनवतात ना, ओरिजिनल पान मोठा, तो आहे. त्याचा पानाचा कलर जरा थोडासा लाईट आहे. आणि हा लहान साईजमध्ये आहे. आणि दुसऱ्या गॅलरीतलं तुम्हाला झाड दाखवते. इकडच्या साईडला सुद्धा एक गॅलरी आहे. तिथे सगळे ॲडेनियमचे झाडं ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्यांना जास्त ऊन लागतं, त्याच्यामुळे ह्या साईडला जास्त ऊन राहतं दिवसभर. म्हणून मग हे ज्या झाडांना जास्त ऊन लागतं ते झाडं सगळे इकडे ठेवलेले आहेत. हे कॅक्टस आहेत आणि हे सगळे ॲडेनियमचे. तर भरपूर असे फुलं आलेले आहेत. खाली होते ना तेव्हा अजिबात फुलं येत नव्हते, आत्ता खूप फुलं आलेत सगळ्या झाडांना. तर ही आहे एक छोटीशी गॅलरी. आणि जी पाठीमागची गॅलरी आहे तिथे थोडेसे वांगे लावलेले आहेत मी, 2-3 रोपं. आणि काही हळदीचे झाडं आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. या साईडला पण एक गॅलरी आहे. तिथे हे बघा, हे वांग्याचं रोप लावलेलं होतं. भरपूर फुलं येतात, पण ना फुलं असे जळून जातात त्याला. वांगेच अजून एकही आलेलं नाही आहे. भरपूर असे फुलं आलेलं आहेत, पण काय होतं काय माहिती, कळ्याच राहतात, वांगी येत नाही. ते तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आहेत हळदीचे झाडं. आता हळद सुकायला लागली, त्याच्यामुळे आता ना काढायला होईल मेमध्ये. तर आता सुकल्यासारखी झाली, पूर्ण हिरवीगार नाही आहे, त्याच्यामुळे अशी दिसते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.